नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 13 ऑक्टोबरला होणारा क्लास 8चा पॅटचा इंग्लिशचा पेपर त्याचा पार्ट 2 इथं मी आता अपलोड करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हाच पेपर 100% पेपरला येणार आहे. 13 ऑक्टोबरला होणारा पेपर आज आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित ध्यान द्यायचं आहे आणि मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगतो की एक्झाममध्ये कसं आन्सर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी तृतीय भाषा इयत्ता 8वीचा हा पेपर आहे. सिम्युलेटेड पॅट फर्स्ट टर्म एक्झाम 2024-25. ओके, यावरून तुम्हाला अंदाज आला आहे की पेपर हाच असेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, क्वालिटी हाय करून बघा, तुम्हाला पेपर क्लिअर दिसेल. क्वेश्चन नंबर 6मध्ये काय दिलं आहे, लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर केअरफुली अँड राईट द पॅराग्राफ ऑन इम्पॉर्टंट ऑफ ट्रॅफिक्स. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला 10-15 इथं ट्रॅफिकचे रूल दिलेले आहेत. यावरनं तुम्हाला काय करायचं आहे, एक पॅराग्राफमध्ये तुम्हाला सेंटेन्स कन्वर्ट करायचे आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे कसे करायचे, तर मी इथं आन्सर तुम्हाला करून देतो. इम्पॉर्टंट ऑफ ट्रॅफिक रूल्स हा मी खाली तुम्हाला जो पॅराग्राफ दिसतोय हा ॲज इट इज पॅराग्राफ तुम्हाला एक्झाममध्ये राईट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हाच पॅराग्राफ तुम्हाला एक्झाममध्ये राईट करायचा आहे, जसाचा तसा. हे आहे ट्रॅफिकचे रूल्स. त्या 10 रूल्सवरनं आपण एक पॅराग्राफ तयार केलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 7मध्ये तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इमॅजिन यू वेअर द रिव्हर साईड पेनिक्स अँड स्लीप फेल इन टू द रिव्हर व्हाईल प्लेइंग गेम्स, राईट अबाउट द 80 to 100 वर्ड्स फ्रॉम युअर क्लासमेट. आता तुम्हाला याचा अर्थ मराठीत बी समजायला हवा की आपण काय लिहितो, रट्टा मारून फायदा नाही. तर मी पहिले मराठीत कन्वर्ट करून दिलेला आहे तुम्हाला. याचा अर्थ असा आहे, तुम्ही कल्पना करा की तुम्ही नदीकाठी पिकनिकसाठी गेले होता आणि खेळताना तुम्ही अचानक पाय घसरून नदीत पडला. तुम्हाला वाचवण्यासाठी तुमच्या वर्गमित्र कसे मदत कराल हे 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा इथे मी तुम्हाला हा पॅराग्राफ लिहून दिला आहे की तुम्ही कशी हेल्प करू शकता हे इंग्लिशमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ओके, तर हे ॲज इट इज तुम्ही तसं लिहू शकता. क्वेश्चन नंबर 9, रीड द फॉलोइंग टेबल सेशन इन इंडिया अँड डेव्हलप द पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ गिव्हन द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्हाला काही पॉईंट दिलेले आहे, त्यानुसार त्याची मदत करून तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, की जो तुम्हाला 6 मार्काला विचारलेला आहे. इफ मी जर सांगितलं आहे तसं लिहिलं, तुम्हाला 6 पैकी 6 मार्क देण्यासाठी कोणीही अडू शकत नाही. मॅक्झिमम मी दिलेला पेपर फॉलो केल्यानंतर तुमचं 75+ स्कोअर येईल ही गॅरंटी आहे. ओके फाईन. तर चला, हा पॅराग्राफ तुम्हाला ॲज इट इज जसा आहे तसाच पेपरमध्ये कॉपी पेस्ट करायचा आहे. एकदा बघा, प्रॅक्टिस करा घरी जाऊन. विद्यार्थी मित्रांनो, 2-3 वेळेस होल जाईल. आता बघा, जो लास्टचा प्रश्न असतो ना आपला, क्वेश्चन नंबर 10, ते तुम्हाला इंग्लिशचे सेंटेन्स मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असते. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू द मदर टंग, म्हणजे तुमच्या मराठी भाषेमध्ये. तर पहिलं सेंटेन्स आपल्याला दिलं आहे, ओबे युअर पॅरेंट्स अँड टीचर, म्हणजे याचं उत्तर आहे आई वडिलांची आणि शिक्षकांची आज्ञा पाळावी. हे तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहायचं आहे. ओके, आय विल कम्प्लिटेड माय होमवर्क, म्हणजे याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट आहे, मी माझा गृहपाठ होमवर्क कंप्लीट केलेला आहे. ट्री प्रोव्हाइड अ शेल्टर फॉर ॲनिमल, म्हणजे झाड प्राण्यांना सावली देतात. 4th पद आहे, शुल्ड ऑल्वेज स्पीक ट्रूथ, म्हणजे नेहमी खरे बोलावे. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड, म्हणजे युक्तीपेक्षा श्रेष्ठ. कोणती? युक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात उतरा, ते कधी पण श्रेष्ठ. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एवढा सपोर्ट करताय. असाच सपोर्ट करत राहा. नेक्स्ट व्हिडिओ याच चॅनलवर अपलोड होईल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.